देवाच्या पवित्र नावाला धन्यवाद असो. प्रत्येकदा देवाने आपल्याला ही सुंदरशी संधी आपल्याला दिली आहे आणि आपण शिकत आहोत. तुमचं कुटुंब आनंदी राहू शकतं. आणि काल आपण 2 नंबरचा मुद्दा शिकलो होतो. कुणाला सांगते आपण काल काय शिकलो होतो ते? ऐकून घ्या. ऐका व समजून घ्या. ऐका व समजून घ्या. व्हेरी गुड. आणि आज आपण 3 नंबरचा मुद्दा शिकणार आहोत. आणि आजचा आपला 3 नंबरचा मुद्दा आहे, ठरल्याप्रमाणे कार्यही करा. 3 नंबरचा मुद्दा लिहून घ्या. ठरल्याप्रमाणे कार्यही करा. आणि यामध्ये आपण आज बऱ्याच गोष्टी शिकणार आहोत आणि म्हणून काही लिखाण काम तुम्हाला करावं लागणार आहे. आणि जर काही राहून गेलं तर तुम्ही विचारू शकता, तुम्हाला परत ते सांगण्यात येईल. आपण यावेळेला नीतिसूत्राचं पुस्तक 14 अध्याय आणि वचन 23 आपण काढणार आहोत. आणि ह्या 23 वचनातून आज आपण ठरल्याप्रमाणे कार्यही करा, हा जो 3 नंबरचा मुद्दा आहे, समस्या कशा सोडवाल त्यातला, तो आपण समजून घेणार आहोत. नीतिसूत्राचं पुस्तक अध्याय 14 आणि 23 वचन यावेळेला आपण वाचणार आहोत. सर्व श्रमात लाभ आहे, पण तोंडाच्या वटवटीने दारिद्र्य येते. व्हेरी गुड. अजून कोणीतरी वाचा, त्यांचा आवाज मध्येच ब्रेक झाला होता. सर्व श्रमात लाभ आहे, पण तोंडाच्या वटवटीने दारिद्र्य येते. आता ह्या ठिकाणी हा जो मुद्दा आहे हा आपण सविस्तरपणे समजून घेणार आहोत. आणि हा जो मुद्दा आहे हा प्रत्येक वैवाहिक सोबत्याला समजणं गरजेचं आहे. अनेक वेळा देवाची इच्छा ही असते की आपण ठरल्याप्रमाणे कार्य करणं गरजेचं आहे, ज्यावेळेस आपण वैवाहिक जीवन जगत असतो त्यावेळेला. आणि आपण आपलं जे तोंड आहे त्या तोंडाचा जो उपयोग आहे तो कशा प्रकारे वैवाहिक जीवन जगत असताना आपण केला पाहिजे, याविषयी आपल्याला पवित्र शास्त्र ह्या ठिकाणी स्पष्टपणे सांगताना दिसून येत आहे. आपण काही महत्वाच्या गोष्टी ज्या आहेत त्या लिहून घेणार आहोत. एखाद्या समस्येवर चांगला तोडगा काढून एखाद्या समस्येवर चांगला तोडगा काढून त्यावरच थांबू नका. एखाद्या समस्येवर चांगला तोडगा काढून त्यावरच थांबू नका. तर तुम्ही दोघांनीही जे काही ठरवले आहे, तर तुम्ही दोघांनीही जे काही ठरवले आहे त्याप्रमाणे कार्यही करा. त्याप्रमाणे कार्यही करा. त्यासाठी तुम्हाला खूप मेहनत घ्यावी लागेल. त्यासाठी तुम्हाला खूप मेहनत घ्यावी लागेल. पण तुम्ही जी काही मेहनत घ्याल ती मुळीच व्यर्थ जाणार नाही. आता आपण काल जो मुद्दा शिकलो होतो तो होतो ऐका व समजून घ्या. आणि त्याच्या अगोदर 1 नंबर आपण जो मुद्दा शिकलो होतो तो होता समस्येबद्दल बोल. ठीक आहे. आता पत्नीच्या किंवा पतीच्या जीवनामध्ये जर समस्या आहे, जर पतीच्या जीवनामध्ये समस्या आहे आणि त्या समस्येला घेऊन पती आपल्या पत्नी बरोबर जर बोलत आहे, तर पत्नीने आपल्या पतीची ती समस्या जी आहे ती ऐकून घेतली पाहिजे. आणि ती ऐकत असताना
कुठल्याही प्रकारचे इतर काम न करता ती समजून पण घेतली पाहिजे. आणि ज्या वेळेला एखादा विवाह सोबती दुसऱ्या विवाह सोबत्याला त्याच्या जीवनातल्या समस्या सांगत असताना दुसऱ्या विवाह सोबत्याने नुसतं ऐकण्याचा जो दिखावा आहे तो करू नये. हे आपण काल शिकलो आहे. आता ह्या ठिकाणी ठरल्याप्रमाणे कार्य करा. ज्या वेळेला एक वैवाहिक सोबती त्याच्या जीवनातल्या समस्येबद्दल त्याच्या वैवाहिक जीवनामध्ये असलेला त्याचा जो काही पार्टनर आहे त्याच्याबरोबर ज्यावेळेस बोलत असतो ना, त्यावेळेला जे काही समस्येतून बाहेर काढण्यासाठी ठरवण्यात आलेलं आहे. लक्ष द्या, उदाहरणार्थ आपण घेणार आहोत. तसे अनेक उदाहरणं आहेत, पण एक उदाहरण आपण घेणार आहोत. उदाहरणार्थ, एखादा वैवाहिक सोबती जर दारूच्या नशेच्या आहारी गेलेला आहे. हे समजून घ्या, आज अनेक वर्तमान समयामध्ये वैवाहिक सोबती हे दारूच्या अतिशय व्यसनाच्या अधीनतेत गेल्या असल्या कारणामुळं आज अनेक परिवारांमध्ये समस्या उद्भवलेल्या आहेत. आज अनेक परिवारांमध्ये आपण पाहतो की मेन व्यक्ती परिवारातला हा बेजबाबदार रीतीने वागत असल्या कारणामुळं अनेक प्रकारच्या समस्या ज्या आहेत त्या आज वर्तमान समयात अनेक वैवाहिक जीवनामध्ये उद्भवलेल्या आहेत. त्याकडे आपण नंतर जाणार आहोत, कारण तो आपल्या विषयाचा एक भाग आहे आणि येणाऱ्या दिवसांमध्ये त्यावरती आपण चर्चा करणार आहोत. पण ह्या ठिकाणी आपण हे पाहत आहोत की एखादा वैवाहिक सोबती जर नशेच्या आहारी गेलेला आहे आणि ती नशा त्याच्यासाठी एक फार मोठी समस्या आहे आणि त्यातून तो बाहेर निघण्याचे देखील अतोनात प्रयत्न करत आहे, परंतु त्याला त्या ठिकाणी त्या समस्येतून बाहेर निघता येत नाहीये. आणि अशा वेळेला तो प्रामाणिकपणे ज्या वेळेला आपल्या वैवाहिक सोबत्याकडं त्या समस्येला घेऊन बोलतो, अशासाठी की त्याच्या वैवाहिक सोबत्याने त्याला त्यातून बाहेर निघण्याकरता योग्य ते मार्गदर्शन करावे. आणि लक्ष द्या, ह्या ठिकाणी आपण ह्या गोष्टी वैवाहिक सोबत्याच्या जीवनातल्या समस्यांवरती ठरल्याप्रमाणे कार्य करत असताना आपल्याला अनेक गोष्टींकडं प्रामुख्याने लक्ष देणं फार गरजेचं आहे. आणि आपण ह्या ठिकाणी हे लिहिलेलं आहे की तुम्ही दोघांनीही जे काही ठरवलेलं आहे. उदाहरणार्थ आपण पाहिलं की एखादा वैवाहिक सोबती हा जर नशेच्या आहारी गेलेला आहे आणि त्याला त्यातून बाहेर निघायचं आहे, परंतु त्याला निघता येत नाहीये, अशा वेळेला त्याच्या वैवाहिक सोबत्याने त्याला त्या समस्येतून बाहेर काढण्याकरता सहाय्य करणं गरजेचं आहे. आणि सहाय्य कोणत्या स्वरूपामध्ये केलं पाहिजे, तर त्या समस्येवरती काहीतरी तोडगा काढला पाहिजे. काही दिवसापूर्वी मी एका खेड्यावरती प्रार्थनेला गेलो होतो आणि त्या खेड्यावरती प्रार्थनेला गेल्यानंतर त्या ठिकाणी एक एक चांगलं वैवाहिक जोडपं जे आहे ते प्रार्थनेसाठी आलं आणि त्यांची त्यांची प्रार्थना रिक्वेस्ट ही होती की सर, माझ्या पतीसाठी तुम्ही प्रार्थना करा, अशासाठी की त्यांनी परत त्या दारूच्या व्यसनाकडे जे आहे ते आकर्षले जाऊ नये आणि त्यांनी परत जे आहे ते दारू पिऊ नये. कारण त्यांच्या अशा प्रकारच्या नित्य नियमाच्या व्यसनामुळं घरामध्ये वाद होत आहे, घरामध्ये पैसा नाहीये आणि ते इतक्या व्यसनाच्या अधीन गेलेले आहे की त्यांनी घरातलं सामान देखील अतिशय कमी किमतीमध्ये विकण्याचे प्रयत्न केलेले आहे आणि जे काही पैसे मिळतात त्याचे ते दारू पित आहे. आणि अशा वेळेला घरामध्ये भयंकर अशी परिस्थिती जी आहे ती उद्भवलेली आहे. आणि हे सर्व ऐकत असताना अतिशय वाईट देखील वाटलं आणि त्या ठिकाणी त्या भावासाठी प्रार्थना करण्यात आली, पण त्यासोबतच त्याला काउन्सिलिंग देखील करण्यात आली. त्याबरोबरच त्याला एका एका चांगल्या अशा डॉक्टरचा त्याला एक पत्ता देण्यात आला
अशासाठी की त्याने त्या ठिकाणी जाऊन योग्य ते ट्रीटमेंट घ्यावी आणि ह्या समस्येतून बाहेर निघावं. आणि लक्ष द्या, आपण ह्या वर्तमान समयामध्ये अनेक असे वैवाहिक जोडपे पाहतो ज्यांचं जीवन अशा प्रकारच्या समस्यांनी जे आहे ते भरलेलं आहे. आणि अनेक परिवारांमध्ये ह्या गोष्टींमुळे जे आहे ते गरिबी आलेली आहे, वाद विवाद आलेले आहे. अनेक परिवारांमध्ये आपण पाहतो की भांडणं झालेले आहे. अनेक परिवार ह्या समस्येमुळे जे आहे ते तुटलेले आहे. अनेक परिवार हे एकमेकांसोबत जे आहे सोबती राहण्यास करता जे आहे ते तयार नाहीये. आणि ह्या ठिकाणी मला तुम्हाला हे सांगायचं आहे की अशा वेळेला वैवाहिक सोबत्याने जे आहे आपल्या सोबत्याला मार्गदर्शन करणं गरजेचं आहे. आणि ज्या वेळेला आपण पाहतो की अनेक वैवाहिक सोबती त्यांच्या समस्येवरती चर्चा करतात आणि त्या चर्चेतून बाहेर निघण्याकरता किंवा काढण्याकरता योग्य तो तोडगा देखील ते शोधून काढतात, परंतु ते तिथंच थांबतात, पुढे जात नाही. त्या ठिकाणी ज्या वेळेला हे पती पत्नी त्या ठिकाणी प्रार्थनेला आले, प्रार्थना केली, त्यांना काउन्सिलिंग केलं आणि त्यांना चांगल्या अशा डॉक्टरचा त्यांना ऍड्रेस देण्यात आला. आणि आमची इच्छा ही होती की त्यांनी त्या ठिकाणी जावं आणि ट्रीटमेंट घ्यावं, परंतु त्या ठिकाणी त्यांनी दोघांनीही ऐकलं आणि ऐकल्यानंतर ते निघून गेले. आणि परत दुसऱ्या आठवड्यामध्ये ज्यावेळेस मी गेलो आणि त्यांना विचारलं की तुमच्या पत्नीने दारू पिली का, ते म्हटले ते रोज प्यायला सकाळी. आणि मग त्यांना म्हटलं तुम्ही त्या डॉक्टरांकडे तुम्ही त्यांना नेलं का, ते म्हटले नाही नेलं. म्हटलं मग इतका चांगला सल्ला दिला नंतर पण तुम्ही त्यांना त्या ठिकाणी का नेलं नाही, तर ते म्हटले की आमच्या घरचे त्या ठिकाणी यायला तयार नाहीये. आणि मग शेवटी मी त्यांना भेटलो, त्यांच्या वडिलांना आईला भेटलो आणि त्यांना म्हटलं की असं जर चालू राहिलं तर मग तुमच्या मुलाच्या जीवनामध्ये फार भयानक अशा प्रॉब्लेमला तुम्हाला सामोरे जावं लागेल. आणि त्यांना त्यांचं गांभीर्य सांगितलं. आणि मग त्या संध्याकाळी ते त्या हॉस्पिटलला गेले, त्यांनी चांगली ट्रीटमेंट घेतली. आणि लक्ष द्या, आज ते जे भाऊ आहे, तो जो दादा आहे, त्यांनी पूर्णपणे दारू पिणं सोडलेलं आहे. आज त्या गोष्टीला 2 वर्ष झालेले आहे. मला तुम्हाला हे सांगायचं आहे की वैवाहिक सोबत्याने आपल्या समस्येला घेऊन आपल्या वैवाहिक सोबत्यासोबत बोलणं फार गरजेचं आहे. आणि बोलत असताना ज्यावेळेस वैवाहिक सोबती आपल्या जीवनातील समस्या ज्यावेळेस प्रामाणिकपणे सांगल, त्यावेळेला होतं काय माहिती का, जास्त करून त्यावेळेला वचन सांगत आहे, आपण वाचलं आहे 14वा अध्याय नीतिसूत्रेचा आणि त्याचं 23 वचन आपण वाचलं की तोंडाच्या वटवटीने दारिद्र्य येते. ह्या ठिकाणी एक सोबती अगोदरच त्याच्या समस्येला घेऊन जे आहे स्ट्रगल करत आहे आणि त्या स्ट्रगल मधून बाहेर निघण्याकरता तो आपल्या वैवाहिक सोबत्याकडे आलेला आहे. आणि अशा वेळेला वैवाहिक सोबत्याने कुठल्याही प्रकारची बडबड न करता, कुठल्याही प्रकारचे आपण पाहतो की वाच्यता न करता आपल्या सोबत्याचं ऐकून घेतलं पाहिजे आणि आपल्या सोबत्याला त्या समस्येतून बाहेर काढण्याकरता जे आहे ते प्रयत्न केले पाहिजे. कारण वचन सांगत आहे ठिकाणी सर्व श्रमात लाभ आहे. तुम्ही श्रम करणं गरजेचं आहे. आणि श्रम हे केवळ पैसा कमवण्यासाठीच केलं गेलं नाही पाहिजे, तर श्रम हे तुमच्या वैवाहिक सोबत्याला त्या समस्येतून बाहेर काढण्यासाठी देखील केलं गेलं पाहिजे. आणि आज अनेक वैवाहिक सोबती हे त्यांच्या लाईफ पार्टनरच्या जीवनामध्ये असलेल्या ज्या काही समस्या आहे त्यावरती काम करत नाहीये. अनेक वैवाहिक सोबती आहेत जे आपल्या लाईफ पार्टनरच्या जीवनामध्ये असलेल्या जे काही समस्या आहे त्यावरती काम करत नाहीये. आणि म्हणून त्यांचं जे जीवन आहे ते जीवन फारसं सुखी असं आपल्याला पाहायला भेटत नाही. हे फक्त एकच उदाहरण मी तुम्हाला सांगितलं, पण आणखीन जर उदाहरण यामध्ये सांगायचं ठरलं तर अनेक
अनेक आपण पाहतो की वैवाहिक सोबत्यांमध्ये अनैतिकता देखील आपण असलेली पाहायला भेटतो. कधीतरी पती एखाद्या प्रेम संबंधामध्ये अडकलेला असतो किंवा पत्नी एखाद्या प्रेम संबंधामध्ये अडकलेली असते आणि ह्या गोष्टी दोघाही वैवाहिक सोबत्यांना माहिती असतात कधीतरी. आणि माहिती जरी झाल्या तर त्यामध्ये प्रामाणिकपणे आपल्या सोबत्याला त्या समस्येतून बाहेर काढण्याकरता आपण श्रम केले पाहिजे. त्या ठिकाणी आपण आपल्या सोबत्याला जे आहे घेऊन बसणं गरजेचं आहे. त्या समस्येतून बाहेर काढण्याकरता प्लॅन, स्ट्रॅटेजी, त्या ठिकाणी आपण तोडगा जो आहे तो आपण शोधला पाहिजे. आणि लक्ष द्या, आपला सोबती हा आपल्या जीवनातील सर्वात महत्वाचा व्यक्ती आहे, जो आपल्याला परमेश्वर देवाकडनं प्राप्त झालेला आहे आणि त्याला आपल्यापासून दूर घेऊन जाण्याच्या प्रयत्नामध्ये हे जग आणि जगाच्या गोष्टी आणि सैतान हा नेहमी प्रयत्न करत असतो. आणि म्हणून आपला सोबती जर एखाद्या समस्येमध्ये अडकलेला आहे आणि त्या समस्येतून बाहेर निघण्यासाठी तो जर तुमची मदत घेण्यासाठी आलेला आहे, तर त्या ठिकाणी तुम्ही त्याला कुठल्याही प्रकारे बडबड न करता त्याला सहाय्य करणं गरजेचं आहे. हे आहे खरं वैवाहिक जीवन जगण्याची पद्धत. ही आहे खऱ्या प्रकारे वैवाहिक जीवनामध्ये आपल्या वैवाहिक सोबत्याला समजून घेऊन चालण्याची गरज आहे. याला म्हणतात खरं विवाह. पुढे आपण लिहिणार आहोत तुम्ही पुढे आपण लिहिणार आहोत तुम्ही जर एकत्र मिळून कार्य केले तर तुमच्या मेहनतीला चांगले फळ तुम्हाला नक्कीच मिळेल. तुम्ही जर मेहनतीने कार्य केले तर तुमच्या मेहनतीला नक्कीच चांगले फळ मिळेल. नीतिसूत्रे 10वा अध्याय आणि 4थं वचन. नीतिसूत्रे 10वा अध्याय आणि 4थं वचन काय म्हणत आहे पहा ठिकाणी. नीतिसूत्रे 10वा अध्याय आणि 4थं वचन यावेळेला आपण वाचणार आहोत. सैल हाताने काम करणारा दरिद्री होतो, परंतु उद्योगाचा हात धन मिळवते. हा, उद्योगाचा हात जो आहे तो धन मिळवतो. आता तुम्ही तुमच्या वैवाहिक जीवनामध्ये जीवन जगत असताना तुम्ही मेहनती असणं फार गरजेचं आहे. मी ज्यावेळेस मेहनती म्हणत आहे त्यावेळेला फक्त पोटासाठी कमवण्याकरता जे काम करण्यात आलं त्या कामाच्या मेहनती संदर्भात मी ह्या ठिकाणी बोलत नाहीये. मी बोलत आहे ह्या ठिकाणी मेहनती संदर्भात तुमच्या वैवाहिक स्वतःच्या जीवनामध्ये असलेल्या समस्येतून त्याला बाहेर काढण्याच्या मेहनत संदर्भात बोलत आहे. हा मुद्दा समजून घ्या. जर एक वैवाहिक सोबती जर समस्येमध्ये जर अडकलेला आहे तर त्याला त्या समस्येतून बाहेर काढण्याकरता जी मेहनत लागते ना, त्या मेहनती संदर्भात मी आज या वेळेला तुमच्यासोबत बोलत आहे. आणि आज अनेक वैवाहिक पती पत्नींमध्ये समस्या आहेत, परंतु ते एकमेकांना त्या समस्येतून बाहेर काढण्याकरता ते मेहनत घेत नाहीये. पतीच्या जीवनामध्ये दारू ही एक फार मोठी जर समस्या आहे तर मग पत्नीने पतीला त्या समस्येतून बाहेर काढण्याकरता मेहनत घेणं गरजेचं आहे. किंवा पती किंवा पत्नीच्या जीवनामध्ये एखादं तिरहित व्यक्ती प्रेम संबंधाच्या नातेसंबंध जर आलेला आहे तर पत्नीने किंवा पतीने त्या ठिकाणी आपल्या वैवाहिक स्वतःला बाहेर काढण्याकरता मेहनत घेणं गरजेचं आहे. परंतु अशा प्रकारची जी मेहनत आहे ती आज वर्तमान समयामध्ये लाईफ पार्टनर हा एकमेकांची घेत नसल्या कारणामुळं अनेक मोठ्या समस्यांना त्यांना तोंड द्यावं लागत आहे. त्यांना जे आहे ते तोंड द्यावं लागत आहे. मला आठवतं एका ठिकाणी मी प्रार्थनेला गेलेलो होतो आणि प्रार्थनेला गेल्यानंतर त्या ठिकाणी प्रार्थनेला जे लोक आलेले होते त्यांनी ते आपसामध्ये बसले असताना त्यांची चर्चा चालू होती आणि ती चर्चा
मी मी मध्ये गेलो आणि जस्ट चर्चा माझ्या कानावरती आली. मी म्हटलं की तुम्ही काय चर्चा करत आहात? आणि मग त्यांनी सांगितलं की पास्टर, एक आठवड्यापूर्वी एक मुलगी जी आहे ती आपल्या 2 लेकरांना सोडून एका परक्या पुरुषाबरोबर पळून गेली आणि त्या लेकरांचे हाल होत आहे. तो पती पण बिचारा फार गरीब आहे. आणि ज्यावेळेस ही गोष्ट मी ऐकली, फार वाईट वाटलं. आणि लक्ष द्या, आज वर्तमान समयामध्ये ह्या गोष्टी होत आहेत आणि ह्या गोष्टींवरती काम करणं हे फार महत्वाचं आहे. जर आपला वैवाहिक सोबती एखाद्या चुकीच्या गोष्टींमध्ये समस्येच्या स्वरूपात अडकलेला आहे, तर त्याच्या जीवनावर काम करण्याचं खऱ्या अर्थाने त्याच्या वैवाहिक सोबत्याने त्याच्या जीवनात काम केलं पाहिजे. लक्ष द्या, आपण मागच्या काही भागांमध्ये शिकलो, चुका होणार नाही असं नाही, चुका होतील, परंतु त्या चुका सुधारण्याचं जे काम आहे ते आपल्या परिवारातीलच एका दुसऱ्या वैवाहिक सोबत्याचं असणं गरजेचं आहे आणि ते तशाच प्रकारे झालं पाहिजे. ह्या ठिकाणी वचन सांगत आहे की तुम्ही एकत्र मिळून, लक्ष द्या, पतीची पण तेवढीच इच्छा असली पाहिजे त्या समस्येतून बाहेर निघण्याकरता आणि पत्नीची पण तेवढीच इच्छा असली पाहिजे आपल्या पतीला त्या समस्येतून बाहेर काढण्याकरता. हे दोघांच्याही मेहनतीवरती ह्या गोष्टी ज्या आहेत त्या अवलंबून आहेत. आणि मग आपण पाहतो की दोघांनीही जर मेहनत केली, दोघांनीही जर एकमेकांच्या समस्येवरती जर काम केलं, दोघांनीही जर त्यांच्या जीवनातल्या समस्येवरती जर काम केलं, तर मग निश्चित अर्थाने त्यांच्या त्या मेहनतीला फळ आल्याशिवाय राहणार नाही. उपदेशकाचं पुस्तक 4था अध्याय आणि 9 वचन आपण ज्यावेळेस वाचतो, उपदेशकाचं पुस्तक 4था अध्याय आणि 9 वचन ज्यावेळेस आपण वाचतो, त्या 9व्या वचनामध्ये अतिशय स्पष्टपणे लिहिण्यात आलेलं आहे. पहा, 9व्या वचनामध्ये, एकट्यापेक्षा दोघे बरे, कारण त्यांच्या श्रमाने त्यांना चांगले फळ प्राप्त होते. एकट्यापेक्षा दोघे बरे, कारण त्यांच्या श्रमाने त्यांना चांगलं फळ मिळतं. लक्ष द्या, स्वतःहून समस्येतून जे आहे ते बाहेर निघता येणं हे काही अंशी अशक्य आहे. पण समस्येतून बाहेर निघण्यासाठी आपण आपल्या सोबत्याची मदत घेणं गरजेचं आहे आणि सोबत्याने देखील तितक्याच प्रामाणिकपणे आपल्या सोबत्याला समस्येतून बाहेर काढण्याकरता जे आहे मेहनत घेणं गरजेचं आहे. परंतु आज थोड्या जर काही चुका झाल्या पतीकडनं किंवा पत्नीकडनं, थोडं जर अनपेक्षित गोष्टी जर घडल्या, तर त्या ठिकाणी वादविवाद होतो. त्या ठिकाणी नको त्या अनपेक्षित गोष्टी एकमेकांना बोलल्या जातात किंवा त्या ठिकाणी डिवॉर्स देखील त्या ठिकाणी घेतल्या जातात किंवा त्या ठिकाणी आपण पाहतो की पत्नी नवऱ्याच्या त्या प्रॉब्लेमला कंटाळून जे आहेत ते आपल्या माहेरी निघून जाते. अनेक उदाहरणं आहे अशा प्रकारची. किंवा आपण पाहतो की पत्नी आपल्या पतीला त्या समस्येतून बाहेर निघण्याकरता जे आहे ते मदत करते आणि अशा प्रकारचं वैवाहिक जे जीवन आहे ते टिकत नाही जास्त दिवस. कोणतं वैवाहिक जीवन जास्त दिवस टिकतं माहिती का? वचन सांगत आहे, एकापेक्षा दोघे बरे. एक जर पडला तर दुसरा त्याला उचलून उभं करू शकतो. एक जर समस्येमध्ये पडला तर दुसरा त्याला त्यातून बाहेर काढण्याकरता मेहनत घेऊ शकतो. आणि तुमच्या मेहनतीला निश्चित अर्थाने परमेश्वर देव जो आहे तो चांगलं फळ देईल. आणि म्हणून खचू नका. तुमच्या लाईफ पार्टनरच्या जीवनामध्ये ज्या काही समस्या असेल ना, जे काही प्रॉब्लेम असेल, तुम्हाला माहिती झालेले, काळजी करू नका, चिंता करू नका. तुमच्या स्वतःबद्दल तुमच्या मनामध्ये कुठल्याही प्रकारचं
तिरस्कार किंवा काय म्हणतात राग, क्रोध अशा प्रकारच्या भावनांना जागा तुमच्या स्वतःवर तुम्ही जीवापाड प्रेम करा आणि त्याच्या समस्येवरती काम करा. त्याच्या समस्येवरती काम करत असताना तुम्ही त्यांना हे दाखवण्याचा प्रयत्न करा की जगातील सर्वात बेस्ट व्यक्ती जर कोण तुमच्या जीवनामध्ये आहे तर तो तुम्ही आहात, जे देवाने त्यांना दिलेला आहे, तुम्हाला त्यांना दिलेला आहे. आणि म्हणून तुमच्या स्वतःवरच्या जीवनातील समस्येवरती ठरल्याप्रमाणे काम करा. मागच्या मागच्या भागामध्ये आपण पाहिलं होतं की तुमच्या स्वतःला तुम्ही विचारा की ही बोलण्याची योग्य वेळ आहे का. आणि तो जर म्हटला हो ही बोलण्याची योग्य वेळ आहे, आपण आपल्या समस्येविषयी आपण बोलू, तर त्यावेळेला ठरल्याप्रमाणे तुम्ही त्याच्या समस्येवरती चर्चा करणं गरजेचं आहे. आणि आज असं होत नाही. आज असं झालं पाहिजे. देवाचं वचन सांगते की आज असं एकमेकांच्या जीवनावरती काम झालं पाहिजे, अशासाठी की तुमचं जे कुटुंब आहे ते आनंदी राहू. काही प्रश्न आपण जे आहेत ते लिहिणार आहोत. काही प्रश्न आपण लिहून घेऊया. पहिला जो प्रश्न आहे तो आपण लिहिणार आहोत. व्यावहारिकपणे समस्या सोडवण्यासाठी तुम्ही काय कराल व तुमच्या सोबती काय करेल हे ठरवा. व्यावहारिकपणे समस्या सोडवण्यासाठी तुम्ही काय कराल व तुमच्या सोबती काय करेल हे ठरवा. लक्ष द्या, समस्या सोडवत असताना तुम्ही काय करणार आहात हे एकमेकांना समजणं फार गरजेचं आहे. एकमेकांना न सांगता कोणतीही गोष्ट समस्या सोडवण्याच्या संदर्भात करू नका. तुम्ही समस्येतून बाहेर निघण्याकरता काय करणार आहे आणि तुम्हाला तुमच्या सोबती बाहेर समस्येतून काढण्याकरता काय करणार आहे हे दोघांनी एकमेकांना माहिती पुरवणं फार गरजेचं आहे. अनेक वेळा समस्येतून, उदाहरणार्थ काही ठिकाणी अशा अनेक गोष्टी घडलेल्या आहेत. मी काल जे आहे ते चोपडा या ठिकाणी मी गेलेलो होतो. आणि चोपडा या ठिकाणी जात असताना जसंच मी चोपड्यामध्ये एंट्री केली, त्या ठिकाणी मोठं कॉलेज आहे आणि कॉलेजच्या समोर एका 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 मुलाला 22-23 वर्षाच्या मुलाला जवळपास 2 ते 3 माणसं पकडून जे आहेत ते मारत होते. आणि संपूर्ण कॉलेजची मुलं आणि मुली रस्त्यावरती आले होते. ट्रॅफिक जाम झाली. माझी गाडी त्या ठिकाणी अडकली आणि मला वाटलं की आता काही खरं नाही. आणि मी जे आहे ते कोणीतरी कोणीतरी चांगले त्या ठिकाणी लोक आले. त्यांनी रस्त्यावरची गर्दी कमी केली आणि मी जस्ट पुढे गेलो आणि माझी गाडी जी आहे ती थांबवली आणि ते काय प्रकरण आहे ते समजून घ्यावं यासाठी मी तिथं उभं राहिलो. आणि तिथून काही मुलं जे आहेत ते पास होत होते. त्यावेळेस त्यांना मी विचारलं की काय झालं, का त्या तरुण मुलाला जे आहेत ते मारत आहे. आणि त्या ठिकाणी त्या मुलांनी सांगितलं की काका, त्या मुलाने एका मुलीची छेड काढली, तिच्या घरचे ते आहेत त्याला ते मारत आहे. आणि सांगायचं तात्पर्य हे आहे की मला तुम्हाला हे सांगायचं आहे की समस्या कशा प्रकारे सोडवल्या जातात यावरती आपण चर्चा करत आहे, ठरल्याप्रमाणे कार्य करण्याविषयी. त्या ठिकाणी त्या मुलाला मारणं हे कितपत योग्य आहे हे मी जज करत नाही, परंतु त्या ठिकाणी समज घालणं किंवा त्या मुलाला त्या कॉलेजच्या स्टाफकडे नेणं किंवा त्या मुलाच्या आई वडिलांनी इन्फॉर्म करणं किंवा त्या संदर्भात पोलिसांना जे आहे ते माहिती देणं, म्हणजे अनेक असे समस्येतून बाहेर काढण्याकरता, लक्ष द्या, समस्येतून बाहेर काढण्याकरता त्या ठिकाणी अनेक पर्याय त्यांच्याकडे होते. परंतु त्या ठिकाणी ज्या पर्यायाचा त्यांनी उपयोग केला तो त्या ठिकाणी त्या मुलाच्या जीवनाकरता कितपत तो योग्य होता हे माहिती नाही, किंवा इतर जे बघणार होते त्यांच्याकरता ते कितपत योग्य होतं ते माहिती नाही. पण मला तुम्हाला यातून हे सांगायचं आहे की ज्यावेळेस वैवाहिक जीवनामध्ये ज्यावेळेस समस्या उद्भवतात, अनेक वेळा भांडणाचं स्वरूप त्याला होतं. मी काही दिवसापूर्वी एक तरुण मुलगा जो आहे तो एका एका वैवाहिक मुलीच्या प्रेमामध्ये तो पडला. आणि ज्या वेळेला त्या मुलीच्या पतीला हे कळालं, न सांगता त्या मुलाला मारण्यासाठी जे आहे तो गेला आणि खूप बेदम त्या ठिकाणी त्या मुलाला मारलं.
पण मला तुम्हाला हे सांगायचं आहे की काय करणार आहोत आणि काय करायचं आहे हे एकमेकांना सांगा, एकमेकांना बोला. आणि का बोला माहिती का? कारण आपण मागे शिकलो की तुमच्या समस्येतून बाहेर निघत असताना त्याचं जे स्वरूप आहे ते भांडणामध्ये व्हायला नको. त्याचं जे स्वरूप आहे ते वाद विवादामध्ये व्हायला नको. त्याचं जे स्वरूप आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये त्याचं जे स्वरूप आहे ते नुकसानदायक व्हायला नको. आणि मग काही दिवसांनी बघितलं की त्या मुलाने पण 4-5 मुलं घेतली आणि त्याला देखील बेदम मारलं आणि त्या मुलीला घेऊन तो मुलगा जो आहे तो निघून गेला. म्हणजे मला तुम्हाला हे सांगायचं आहे, इतकी पारदर्शकता आपल्या विवाहामध्ये वर्तमान समयात परमेश्वर देवाच्या साहाय्याने असणं गरजेचं आहे की आपण आपल्या वैवाहिक स्वतःच्या जीवनावरती आपल्याला काय करता यावं, काम करता यावं. हे जग फार भयानक आहे चर्चा. ह्या वर्तमान समयामध्ये जग अतिशय भयानक रित्या परिवार उद्ध्वस्त करण्याकरता वेगवेगळ्या प्रकारचे टेक्नॉलॉजीज आहे, फॅशन डिझाईन्स आहे, वेगवेगळ्या प्रकारचं ज्ञान आहे, वेगवेगळ्या प्रकारच्या सैतानाच्या वासना आहेत आणि लक्ष द्या त्याकडे अट्रॅक्शन जे आहे ते लगेच होत असतं. आणि म्हणून आपण आपल्या वैवाहिक सोबत्याला सांभाळणं फार गरजेचं आहे. त्याच्या जीवनावरती काम करणं फार गरजेचं आहे. आणि म्हणून आपण शिकलो की आपल्या सोबत्यावरती जीवापाड प्रेम जे आहे ते तुम्ही केलं पाहिजे. दुसरा जो प्रश्न आहे तो आपण लिहिणार. दुसरा प्रश्न, तुम्ही ठरवल्याप्रमाणे कार्य करत आहात की नाही याचे वेळोवेळी परीक्षण करा. तुम्ही ठरल्याप्रमाणे कार्य करत आहात की नाही याचं वेळोवेळी परीक्षण करा. ज्या प्रकारचं कार्य करण्याचं तुम्ही ठरवलेलं आहे त्याच प्रकारे तुम्ही कार्य करणं गरजेचं आहे. पतीला जर पत्नीने सांगितलेलं आहे की तुम्ही दारू मुळीच प्यायची नाही आणि ज्या वेळेला तुम्हाला दारू प्यायची इच्छा होईल आणि तुमचे पाय तिकडे होतील त्यावेळेला तुम्ही मला सांगा, मी तुमच्यासोबत वेळ घालवेल. त्यावेळेला मी तुमच्यासोबत चर्चा करेन. पत्नीने त्यावेळेला पतीसोबत चर्चा करणं गरजेचं आहे. पत्नीने त्यावेळेला पतीवरती लक्ष देणं गरजेचं आहे. लक्ष द्या, हे ह्यासाठी करावं लागत आहे कारण तुमचा वैवाहिक सोबती हा तुमचा एक बेस्ट लाईफ पार्टनर आहे आणि त्याला तुम्ही तुमच्या समस्येतून बाहेर काढण्याकरता तुमच्या जीवनातील सर्वात बेस्ट जे आहे ते देत आहात. हे करणं गरजेचं. जर हे केलं नाही तर लक्ष द्या, हे जर केलं नाही तर परिवारामध्ये आपला जो लाईफ पार्टनर आहे त्याचं जीवन उद्ध्वस्त होऊन जाईल. त्याच्यानंतर आपलं जीवन उद्ध्वस्त होऊन जाईल. आपल्यानंतर आपल्या कुटुंबाचं जीवन उद्ध्वस्त होऊन जाईल. आणि अशा प्रकारचं व्हायला नको म्हणून देवाचं सांगत आहे की आपल्या लाईफ पार्टनरच्या जीवनामध्ये ठरल्याप्रमाणे कार्य करा. त्याला बाहेर काढण्यासाठी तुम्ही विचार करा. तुमच्या स्वतःच्या लाईफ पार्टनरचा तुम्ही विचार करा. आणि जर एखाद्या समस्येमध्ये आपला लाईफ पार्टनर जर असेल तर आपण त्याला कसं बाहेर काढू शकतो यावरती चर्चा करा, यावरती विचार करा. यावरती जो आहे तो जास्तीत जास्त मेहनत घ्या. यावरती आपल्या लाईफ पार्टनर सोबत भांडण्याकरता मेहनत घेऊ नका. त्याला काहीतरी बडबड करण्याकरता मेहनत घेऊ नका. त्याला जे आहे त्याचा अपमान करण्याकरता मेहनत घेऊ नका किंवा त्याला तिरस्कार दृष्टीने बघण्याकरता मेहनत घेऊ नका. लक्ष द्या, मेहनत घ्या त्याला त्याच्या समस्येतून बाहेर काढण्याकरता. तुम्हाला ती मेहनत घ्यायची आहे. तुम्हाला मेहनत घेण्यासाठी तुम्हाला अनेक प्लॅन करावे लागेल, अनेक योजना कराव्या लागेल, अनेक गोष्टींना तुम्हाला जे आहे तुम्हाला अनेक गोष्टींवरती तुम्हाला जे आहे ते लक्ष देणं गरजेचं आहे. लक्ष द्या, अशा प्रकारे तुम्हाला तुमच्या लाईफ पार्टनरला जे आहे ते सहज त्याच्या जीवनातून जे आहे तुम्हाला काय करतील, बाहेर जे आहे ते बाहेर काढता येईल. आणि म्हणून तुम्ही तुमच्या लाईफ पार्टनरच्या जीवनामध्ये काम करणं जे आहे ते अतिशय गरजेचं आहे. आणि पुढे जे आहे आपण पाहणार आहोत, एकत्र मिळून समस्या सोडवा. पुढं एकत्र मिळून समस्या सोडवा हा जो मुद्दा आहे उद्या संध्याकाळी आपण पाहणार आहोत. एकत्र मिळून समस्या सोडवा संदर्भात उद्या आपण हा मुद्दा पाहणार आहोत. आज आपण 3 नंबरचा मुद्दा कव्हर केलेला आहे, ठरल्याप्रमाणे कार्य करा आपल्या लाईफ पार्टनरच्या जीवनामध्ये. दैवबाप या वर्षाद्वारे सर्वांना आशीर्वाद देऊ. आपण आपले डोळे बंद करू आणि आपण प्रार्थना करूया.